Hello guys, this is Ajay Shinde and you are watching APS Speaking Series. Friends, APS Speaking Series च्या माध्यमातून तुम्हाला मी शिकवत आहे कशा प्रकारे इंग्लिश मध्ये बोलायचे इन दॅट हाय लेवल कॉन्फिडेंटली अँड स्पीक विथ ग्रामॅटिकल क्लिअर. सो फ्रेंड्स, सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग कसा करायचा, केव्हा करायचा आहे आणि याचा उपयोग केव्हा करू शकतात स्पीकिंग मध्ये तुम्हाला मी ते टीच करणार आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला मी एक्झाम्पल पण टीच करणार आहे. ते असणारे 4 फॉर्म मध्ये होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी आणि डब्ल्यूएच क्वेश्चन. तर कशा प्रकारे आपण 4 फॉर्मचा उपयोग करतो सिंपल पास्ट टेन्स मध्ये आणि उपयोग केव्हा करायचा आहे तुम्हाला ते पण लक्षात ठेवायचे. तर बघा, सिंपल पास्ट टेन्सच्या एंडिंगला काय आल्यावर तुम्ही याचा उपयोग करू शकतात ते असणारे मराठीमध्ये ल, ला, ली पासून लहा पर्यंत. म्हणजे जेही वाक्य असतील त्या वाक्याच्या एंडिंगला ल, ला, ली, ली, लू, लू, ले, लई, लो, लौ, लम, लहा अशा प्रकारे वर्ड्स असतील. याच्यातला एकही वर्ड जर येत असेल तर तुम्हाला सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग करायचा आहे. आणि सिंपल म्हणजे जी ऍक्टिव्हिटीज तुमची होऊन गेलेली आहे भूतकाळामध्ये ती 10 मिनिटं अगोदरची असो का 10 वर्षा अगोदरची, तुम्हाला हा एकमेव टेन्सचा उपयोग करायचा आहे. याच्या व्यतिरिक्त कोणताही टेन्स मी यूज करू शकत नाही. ओके. आणि एक टेन्स असतो तो आहे परफेक्ट पास्ट टेन्स, पण ते ऍक्टिव्हिटी पूर्ण झाली म्हणजे मी काम केलं होतं म्हटलं तर तुम्हाला तो टेन्स वापरायचा आहे. बट तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे, त्याची ट्रिक काय, ते ऑल ट्रिक मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. तुम्हाला प्रॉपर लक्ष द्यायचं आहे. तर फ्रेंड्स, बघायचं सूत्र आहे फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. तर बघा, याचा अर्थ असतो सब्जेक्ट, V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ओके. जर तुम्हाला V2 हे माहित नसेल, V2 नेमकं काय असतो, तर V2 चा अर्थ आहे वर्ब टू. प्रत्येक टॉपिक्स मध्ये V1, V2, V3, V4 यांचा उपयोग करूनच तुम्ही वाक्य बोलतात. एक्झाम्पल बघा, गो हा V1 आहे, गोचा V2 आहे वेंट, V3 आहे गॉन आणि V4 आहे गोइंग. ओके. तर फ्रेंड्स, गो, वेंट, गॉन, गोइंग हे 4 फॉर्म असतात स्पीकिंग मध्ये आणि तुम्हाला जे शिकायचं आहे हा सेकंड फॉर्म म्हणजे हा आपल्याला शिकायचा आहे. मी तुम्हाला हा टीच करत आहे. जर तुमचे हे क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं, तिसरं आणि चौथं रूप हे तुमचे पाठ नसतील, तुम्हाला पाठ करावेच लागतील. याला दुसरा काही ऑप्शनच नाहीये. ओके. तर तक्ता येत आहे. हे जे बेसिक्स वर्ड्स आहे, हे बेसिक्स वर्ड्सच्या रिलेटेड हा तक्ता आहे. V1, V2 आणि V3 दिलेले, कारण की V4 इथे दिला नसेल, कारण की V4 हा इझी असतो. फक्त ह्या V1 ला ING ऍड करून V4 तयार होतो. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. तर चला आता एक्झाम्पल बघू. आणि त्यापूर्वी बघायचं तुम्हाला हेल्पिंग वर्ब या टॉपिक मध्ये सिंपल पास्ट मध्ये हेल्पिंग वर्बचा उपयोग करायचा आहे डीडचा उपयोग करून तुम्ही तुमचे वाक्य बनवू शकतात. तर आता होकारार्थी वाक्य कशी असतात तुम्हाला बघायचे. आता बघा, हा जो तुम्हाला मी जे वाक्य जे इथे टीच करणार आहे, जे समजवणार आहे ते होकारार्थी वाक्य, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे होकारार्थी वाक्य कशी असतात तुम्हाला ते प्रॉपर बघायचे. बघा फ्रेंड्स, मी आत्ता घरी आलो ही जी क्रिया आहे ही एक काही क्षणापूर्वी झालेली आहे. म्हणजे माय फ्रेंड केम टू मी अँड आस्क्ड मी वेर यू. त्यांनी मला विचारलं तू कुठं होता. देन आय टोल्ड हिम दॅट आय वॉज इन अ स्कूल, जस्ट आय केम नाव. मी आत्ताच घरी आलो, मी स्कूलला होतो, आत्ताच घरी आलो. तर म्हणायचं असेल तर कसं म्हणणार, मी आत्ता घरी आलो. मी म्हणजे आय. ओके. मी, ती, तो, त्यांना हे जे वर्ड तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही पार्ट 1 बघा. फॉर बेसिक पार्ट 1 मीन्स प्रोनाउन प्लस सब्जेक्ट. हे पार्ट 1 मध्ये मी टीच केले की मीला काय म्हणतात हे प्रॉपर मी तिथं टीच केले. ओके. आता बघा, मी म्हणजे आय, आलो म्हणजे काय, इन म्हणजे कम, कमचा V2 काय केम, आय केम. कुठं घरी, आय केम ॲट होम. आता म्हणजे नाव, आय केम ॲट होम नाव.
अशा प्रकारे ते वाक्य बनतील. आपल्याला इथं कम नाही म्हणायचंय, कमचा V2 घ्यायचा आहे, केम म्हणायचंय. सेकंड बघा, ती बाजारात गेली, ती म्हणजे शी, जाणं म्हणजे गो, गोचा V2 काय वेंड, शी वेंड कुठे टू मार्केट, शी वेंट टू मार्केट. बघा अशा प्रकारे आपण इंग्लिशमध्ये वाक्य बनवू शकतात. तो शाळेत वेळेवर पोहोचला, पोहोचणे म्हणजे पोहोचण्याला म्हणतात इंग्लिशमध्ये रीच. तो म्हणजे ही रीच. ओके, आता रीच ला ईडी लावावं लागेल. ही रिच्ड कुठं पदतो स्कूलमध्ये, ही रिच्ड ॲट स्कूल वेळेवर ऑन टाइम, ही रिच्ड ॲट स्कूल ऑन टाइम. अंडरस्टँड. एकदम इझी प्रकारे तुम्ही तुमची इंग्लिश डेव्हलप करू शकतात. जास्त डिफिकल्ट नाही आहे, फक्त V2 चा उपयोग करायचा आहे, जास्त काही करायचं. त्यांनी मला तुझ्याविषयी सांगितलं. त्यांनी म्हणजे दे, सांगणे म्हणजे काय टेल, टेलचा V2 काय टोल्ड. दे टोल्ड कोणाला, मला. दे टोल्ड मी अबाउट यू. बघा, त्यांनी मला तुझ्याविषयी सांगितलं. तर इथं कसं स्ट्रक्चर कसं असतं माहिती का, हा फॉर्म्युला सूत्र आहे, याचा उपयोग तुम्हाला करायचा नाही. बघा फ्रेंड्स, सिंपल पास्ट टेन्स जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर फक्त सिंपल ट्रिक्सचा उपयोग करून तुम्ही समजू शकतात. पहिला म्हणजे काय, सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग कसा करायचा आहे, वाक्याच्या एंडिंगला ल, ला, ली, ले, लो अशा ह्यापैकी एक जरी शब्द आला तर तुम्हाला सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग करायचा आहे. आणि हे शब्द आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही. सेकंड, फर्स्ट काय करायचं आहे, ल, ला, ली, ने ओळखायचं आहे. ल पासून लहा पर्यंत याच्यातला एक जरी शब्द आला तर सिंपल पास्ट टेन्स असतो आणि क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं आहे. आणि थर्ड, त्याला कसं ओळखायचं आहे, बनवायचं कसं बघा. हे वाक्य असेल, वाक्यामध्ये फक्त तुम्हाला सब्जेक्ट हा पहिले घ्यायचा आहे आणि क्रियापदाचं दुसरं रूप वापरून तुम्ही तुमची वाक्य बनवू शकतात. पाठ तुम्हाला फक्त हे करायचं आहे आणि V2 पाठ करायचं आहे, प्रॉब्लेम तुमचा सॉल्व झाला. बाकी काही पाठ करायची गरज नाही आहे, लर्न करायची गरज नाही. आणि तुम्हाला जर अजूनही प्रॉपर जर का समजून घ्यायचं असेल तर नोटबुक घ्या, पेन घ्या, राईट करून घ्या, समजून घ्या. ओके, आणि काही डाऊट असेल तर मला कमेंट्स करा, दॅट आय विल सॉल्व युअर प्रॉब्लेम इन दॅट नेक्स्ट व्हिडिओ. ओके, आता बघा, मी तुझं संपूर्ण काम केलं. मी म्हणजे आय, करणे म्हणजे डू, डूचा V2 आहे डीड. आय डीड युअर, संपूर्ण म्हणजे होल वर्क. आय डीड युअर होल वर्क, मी तुझं संपूर्ण काम केलं. ओके, हे फ्रेंड्स, हे सगळे वाक्य होकारार्थी होते, म्हणजे होकारार्थी आहे. आता नकारार्थी वाक्य कसे बनतात तुम्हाला ते बघायचे. बघा, आता मी आता घरी आलो, हे वाक्याला आपण म्हटलो आय केम ॲट होम नाव. या वाक्यातच तुम्हाला मी नकारार्थी वाक्य टीच करणार आहे, ते प्रॉपर समजून घ्या. ओके, सपोज मग आता हे वाक्य कसे बनतील बघा. इथं मी आता घरी आलो इन नेगेटिव्ह. बघा, इन नेगेटिव्ह मध्ये कसं होणार आहे, मी आत्ता घरी आलो हे वाक्य कसं होईल, मी आत्ता घरी आलो नाही किंवा मी घरी आलो नाही हे वाक्य कसं होईल बघा. आय डिड नॉट कम ॲट होम, मी घरी आलो नाही, मी घरी आलो नाही. आय डिड नॉट कम ॲट होम. ओके, तर फ्रेंड्स बघा, मी आत्ता घरी आलो आणि मी आत्ता घरी आलो नाही मध्ये आपण हा हेल्पिंग वर्बचा उपयोग केलाय बघा, डीड. डीड नंतर नॉट वापरला आहे आणि केमचा V1 वापरला इथं, कारण की बघा मित्रांनो, इथं V2 ऑलरेडी आपण यूज केलाय डीड मध्ये. तर तुम्हाला करायचं काय, जेव्हा डीडचा उपयोग करत असणार सिंपल पास्ट टेन्स मध्ये तुम्हाला V2 वापरायचा नाहीये, फक्त V2चा उपयोग तुम्हाला होकारार्थी वाक्यात करायचा आहे ना नकारार्थी मध्ये करायचा आहे, प्रश्नार्थक आणि डब्ल्यूएच मध्ये करायचा नाहीये. फक्त होकारार्थी वाक्यात तुम्हाला V2चा उपयोग करायचा आहे आणि बाकीचे जे फॉर्म असतील नेगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये तुम्हाला कंपल्सरी V1च वापरायचं आहे, कारण की त्या एक्झाम्पल मध्ये आपण डिड वापरत आहोत. तर बघा, आय डिड नॉट कम ॲट होम. आता याचा आन्सर पण तुम्हाला माहिती असेल. मग आता सिंपल आहे, ती बाजारात गेली नाही, कसं होईल, शी काय डिडंट, डिडंट म्हणा किंवा डिड नॉट म्हणा,
शी डिड नॉट वेंटचा विवन काय गो. शी डिड नॉट गो टू मार्केट. अंडरस्टँड. तो शाळेत पोहोचला नाही. ही डिडंट रीच ॲट स्कूल. फक्त तुम्हाला काय करायचंय इथं डिडंट म्हणायचंय किंवा डिड नॉट. तर आपण काय केलंय तर बघा, ही डिडंट रीचला हा ईडी काढायचा फक्त. ही डिडंट रीच ॲट अ स्कूल. त्यांनी मला तुझ्याविषयी सांगितलं नाही. दे इथं काही डिडंट. डिडंट बघा, डिडंट टोल्ड हा V2 आहे. तर टोल्डचा V1 काय टेल. दे डिडंट टेल मी अबाउट यू. मी तुझं संपूर्ण काम केलं नाही. आय इथं डिड ऑलरेडी दिलं आहे, फक्त नॉट वापरायचं आहे. आय डिड नॉट आणि इथं डू घ्यायचं आहे. मग आय डिड नॉट डू युअर होल वर्क. अंडरस्टँड. या प्रकारे तुम्हाला कंपल्सरी समजून घ्यायचे आणि अशा प्रकारचे वाक्य ते बनतात. आता तुम्हाला मी शिकवणार प्रश्नार्थी वाक्य कसे बनतात, म्हणजे हाऊ टू आस्क अ क्वेश्चन युजिंग सिंपल पास्ट टेन्स. प्रश्नार्थी वाक्य एकदम इझी आहेत. बघा मित्रांनो, काय करायचं आहे आपल्याला प्रश्नार्थी वाक्य बनवताना फक्त एक सिंपल ट्रिकचा उपयोग करायचा आहे तुम्हाला, जी तुम्हाला मी तर टीच करते. बघा, मी आता घरी आलो. तर मीचा आपण काय करू, तो करू. आणि आईचा काय करायचं आहे मग आपल्याला ही करायचं आहे. ओके. तो आता घरी आला का, आपण काय करू क्वेश्चन करू. तो आता घरी आला का. ओके. जर आपण अशा प्रकारचे वाक्य विचारलं तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हे वाक्य सेम असणार आहे, फक्त डीड हा पहिले घ्यायचा आहे. डीड ही. आणि डीड वापरल्यानंतर जसं मी तुम्हाला नेगेटिव्ह मध्ये सांगितलं, डीड वापरल्यानंतर आपले V2 वापरायचं नाही. तर केमचा V1 काय कम. मी तर कम वापरायचं आहे. डीड ही कम ॲट होम नाव. ती बाजारात गेली का. ती बाजारात गेली का. मग आपल्याला काय करायचं, फक्त डीड पहिले घ्यायचं आहे. डीड शी आणि वेंटचा V1 काय गो. डीड शी गो टू मार्केट. क्वेश्चन मार्क. तो शाळेत वेळेवर पोहोचला का. तर काय लिहितं, डीड पहिले घेऊ आपण. डीड ही हा रीच आहे, ऑलरेडीचा ईडी आपण काढलाय. डीड ही रीच ॲट स्कूल ऑन टाइम. देन क्वेश्चन मार्क्स. त्यांनी मला तुझ्याविषयी सांगितलं का. तर काही डीड पहिले घ्यायचं आहे. डीड दे टोल्डचा काय इन टेल. डीड दे टेल मी अबाउट यू. अंडरस्टँड. सिंपल ट्रिक्सचा उपयोग करून तुम्ही तुमची इंग्लिश डेव्हलप करू शकता. आणि ही जी ट्रिक्स तुम्हाला शिकवत आहे, हा तिसरे म्हणजे प्रश्नार्थी वाक्य कसे बनतात, क्वेश्चन कसे विचारतात. विचारायचं असेल फक्त डीड पहिले घ्यायचं आहे आणि V2च्या ऐवजी तुम्हाला V1चा उपयोग करायचा आहे. आता आहे चौथा फॉर्म. जसं मी तुम्हाला पहिले बोललो व्हिडिओमध्ये, आपण 4 फॉर्म तुम्हाला मी ते टीच करणार आहे. होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी आणि डब्ल्यूएच. होकारार्थी शिकवला, नकारार्थी इथं टीच केलं आणि तर प्रश्नार्थिक तुम्हाला वाक्य बोलून दाखवले. आता प्रश्नार्थिक म्हणजे सेकंड एक असतो, तो आहे डब्ल्यूएच क्वेश्चन. तो कसा बनतो तुम्हाला ते लक्ष द्यायचे. बघा, तो इझी असतो. म्हणजे डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे वाट, वेर वगैरे, विच, हुज हे वर्ड्स असतात. ते वर्ड्स आल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे इंग्लिशमध्ये बोलू शकता तुम्हाला ते बघायचे. पहिलं वाक्य बघा. काय केलं. तू काल काय केलं. तर कायचा अर्थ असतो वाट. तर बघा, डब्ल्यूएच आणि इंटेग्रेटमध्ये फरक काहीच नाही, दोघं सेम आहे. फक्त डब्ल्यूएच चे क्वेश्चन तुम्हाला अगोदर घ्यायची आणि जी इथं ट्रिक तुम्हाला यूज केली म्हणजे डीड पहिले घेतो, सेम यूज करायचंय. मग इथं काही नाही वाटल्यानंतर डीड. मग करता काय तू म्हणजे यू आणि करणे म्हणजे डू. व्हॉट डिड यू डू. ओके. अशा प्रकारे वाक्य बनतील. आता बघा, तिने कोणती स्कूटी घेतली. आता तिने कोणती स्कूटी घेतली, तर कोणतीचा अर्थ असतो विच. तर आपल्याला विच घ्यायचे. ओके. आणि बघा, विच, हुज आणि हू. कंपल्सरी मला लक्षात ठेवायचे, हे आल्यानंतर तिघांपैकी एक आल्यावर तुम्हाला नाऊन घ्यायचे. तर आता विच चा उपयोग आपण केला. आता वाक्यात नाऊन काय स्कूटी. तर विच स्कूटी
मकाइन विच स्कूटी डिड शी बाय, विच स्कूटी डिड शी बाय, अशा प्रकारचे वाक्य बनतात WH क्वेश्चन. आय होप तुम्हाला प्रॉपर एक कळायला असेल. सो फ्रेंड्स, जर तुम्ही चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि शेअर करा. And friends, if you have any doubt, you can comment me that I will try my best and I will give answer of your question in that next video as possible as me, and if at possible to me that I will give answer of your question on comments. Okay.